जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा फेरा गर्भ माता वेल पेरा ने चुके फेरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा 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 जेने चुके फेरा गर्भवासा जेने चुके फेरा गर्भवासा जेने चुके फेरा गर्भवासा नाशिवंत अटी प्रिया पुत्र धना नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन नाशिवंत अटी प्रिया पुत्र धना नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन तेज जाता सेनतेची फळ त्याची फळ बीज त्याची फळ नाव धड करा सहस्र नामाची नामधर करा सहस्र नावाची नाव धड करा सहस्र नामा नामधर करा सहस्र नावाची जे भव सिंधू सिद्धडे पावे हे भव सिंधूची तरी पावी हे भव सिंधूची तरी पावी नाशिवंत अटी प्रिया पुत्र धना आशीर्वाद आदि प्रिया पुत्र धना नाशिवंत अटी प्रिया पुत्र धना आशीर्वाद आदि प्रिया पुत्र धना सेनतेची फळ बीज जात सेनतेची फळ सेनतेची फळ कामणे काळा तोंडावरी तुका म्हणे गावाला तोंडावरी काळा हना तोंडावरी तुका म्हणे गावाला तोंडावरी भरा हरी राम बरोबर हरी राम नामे बरोबर हरी राम नामे श्रीमंत अटी प्रिया पुत्र धन जिवंत हरी प्रिया पुत्र धन श्रीमंत अटी प्रिया पुत्र धन जिवंत हरी प्रिया पुत्र धन जाता सेनतेची फळ बीज जाता सिंह बोले बीज जाता सिंह बोले पार कुमाई जय रोवार कुमाई पार जय कुमाई रोवार कुमाई पार जय रोवार कुमाई विठो पार कुमार रोवार पार कुमाई कुमार रोवार कुमाई पार कुमार रोवार कुमाई रोवार कुमाई रोवार कुमाई रोवार कुमाई रामकंठी धरा ऐसी जोडी करा 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 राम
नाम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास देने चूक पेरा गर्भवास देने चुके पेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास देने चुके पेरा गर्भवास देने चुके पेरा गर्भवास शिवंताटी प्रिय पुत्र धन नाशिवंताटी प्रिय पुत्र धन नाशिवंत प्रिय पुत्र धन नाशिवंताटी 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 प्रिय पुत्र धन बीज जात सीन तेची फळ तेची फळ 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 जाता क्षीण तोची फळ तेची फळ बीज जाता सीना तोची फळ नाशिवंताटी प्रिय पुत्र धन नाशिवंताटी प्रिय पुत्र धन नाशिवंताटी प्रिय पुत्र धन
नाशिवंताची प्रिय पुत्रदान विठ्ठल 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 विठाला विडाला 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 ढाला विठाला विडाला 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 पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढाला विडाला ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा सीन तेची फळ नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधू थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा सीन तेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा सीन तेची फळ पांडुरंगा करू जय हो पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमन माना पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमान पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमन जानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाने त्यांच्या कृपा जाने त्यांच्या कृपा जाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कधीला विदारू
कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावना झालो चराचरी मी कलाकुसरी काही नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी समचा दास त्याच्या स्फुरभावी ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जे जे आजी सस्वेद्य आत्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थ मध्ये प्रकाशू म्हणजे निवृत्तीदास अवधानी तुझे महायोग पीठतले विमलत्यम वरम पुंडलिकाय दातुन समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर कर संताच्या यावर करी 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 संताच्या मस्तकाय पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाते महाद्वारा हरी भेटी आज कैलासवासी अनंता बनसी मोहिते भाऊंचा वर्षश्राद्धाचा हा एक दिवशी परमार्थिक सोहळा संपन्न होण्याच्या दृष्टीने त्यांची असणारी मुलं संतोष रमेश मुली नंदा शालन आदी करून आणि धर्मपत्नी याही नात्यानं कौशल्यताई आणि आपल्या पारमार्थिकदृष्ट्या भजन कीर्तन अन्नदान ज्ञानदान अन्यदान एक दिवसीय सोहळा संपन्न होण्याच्या दृष्टीनं आज कीर्तन सेवेचे प्रयोजन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानांचे राजे योग्यांची माऊली साधकांचा मायबाप कर्तम अकर्तम अन्यथा कर्तम शक्ती असलेल्या ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले जड भिंत चालवली स्त्रियेचा तो केला पुरुष उभा अभंग रचना हरिपटासारखा संध्येच्या रूपानं वारकऱ्यांना प्रसाद ज्ञानेश्वरी सारखा ज्यांनी ग्रंथ लिहिला असे थोर थोर महात्मे संत महात्मे यांच्यावर प्रेम श्रद्धा निष्ठा असणारे आमचे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा किंवा तुमच्या पाठात असेल तर तेने चुके फेरा गर्भवास या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया सामान्य जीवाला सल्ला देतात मार्गदर्शन करतात मार्ग दाखवतात येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही असं काहीतरी करा ऐशी जोडी करा ऐशी म्हणजे कैशी ऐशी जोडी आता उंचीला थोडी कमी व जास्त आहे तरणा भाग्यवंत हा तरणे दोघही तरणे लग्न नाही ना अजून तोपर्यंत प्रपंच मागं लागला नाही तोपर्यंत परमार्थ करून घेणं गरजेचं आहे बंडगर महाराज आळंदीला असतात बरं का त्यांचंही ज्ञानार्जन चालू आहे आमचे शिंदे महाराज पाहिजे तो कार्यक्रम करतात जे ज्याला पाहिजे ते आहे रे कोणताही कार्यक्रम भारूड सांगा भारूड करतील कीर्तन म्हणाल तर कीर्तनही पाठीमागं 2-4 दिवसापूर्वी झालं त्यांचं कीर्तन एक अहुनी बळी रे पलीकडे पांडुरंग महाराज तेही कीर्तनकाराच आहेत आमचे तात्या बाबळगावचे घेऊ का सगळ्याची नावं 32 माणसं आहेत 32 नावाला 32 मिनिटं तरी लागतील मग त्याच्यापेक्षा असं मृदंगाचार्य म्हणून माऊली
त्यांनी चांगली सेवा करत असताना ग्रामस्थ सुखदेव महाराज असतील, कुंभार महाराज असतील, सगळ्यांच्या परिचयाच्या अपरिचयाच्या संबंधातून आणि या सहभागातून हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोराया सामान्य जीवाला सांगतात, आईशी जोडी करा, फक्त आणि फक्त असंच, बाकीचं काही करा अथवा न करा. प्रत्येक जीवाला प्रश्न पडलेला असतो, कसं परमार्थ कसा करावा, भक्ती कशी करावी. काहींना वाटतं टाळ वाजून परमार्थ करावा का पकवाज वाजून परमार्थ करावा, का गायन करून परमार्थ करावं, का लाल शर्टाने परमार्थ करावा, का कंबर वाजून परमार्थ करावा. काहींचं तर असं आहे, परमार्थ करावा का प्रपंचच करावा. तुमचं आमचं सोडा, पण तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात बरं का, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे पुढे, संसार म्हणतो येईकडे, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. प्रश्न माणसाचा असा आहे, भक्ती करावी का प्रपंच करावा, परमार्थ करावा का प्रपंच करावा. अनेक प्रश्न आहेत. आईशी जोडी करा म्हणून सांगत असताना तुकोराने सुद्धा असं सांगावं वाटलं. तुकडोजी महाराज म्हणतात, अशी प्रत्येक माणसाला अडचण आहे. तुकोरायांना सुद्धा ती अडचण माहीत होती, म्हणून तुकोरायांनी सुद्धा ती अडचण सोडवण्यासाठी सांगितलं, भक्ती करोनी पोट भरेल, तुकड्या म्हणे त्याशी मोक्ष मिळेल. अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू. तुकडोजी महाराजांचा प्रश्न आहे, सांगा मी काय करू. पण तुकोराया सांगतात, आईशी जोडी करा. बाकीचं काही नाही, पोट भरण्यासाठी विचार करू नका, पण करायचंच असलं तर आईशी जोडी करा. फक्त आणि फक्त असंच करा. बरं बरं ठीक आहे, असंच करा, असंच करा, पण कसं करायचं. राम कंठी धरा, असं काहीतरी करा. रामाचं नाव कंठामध्ये धरा, आणि रामाचं नाव कंठामध्ये धरल्यानंतर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. काय करावं, बाकीच्या नाम बाकीचे असतील तरी, पण तो रामाच्या नामाचा आग्रह हट्ट करणारे तुकोराया सांगतात, रामाचंच नाव कंठामध्ये धरा. राम नामानं अनेकांना फायदा झाला. अनेकांना फायदा झाला म्हणजे सजीवाला झाला, निर्जीवाला झाला, पक्ष्यांना झाला, पशुला सुद्धा झाला, माणसाला झाला, वानराला झाला, नव्हे राक्षसांना सुद्धा झाला. कपिकुळा उद्धरिले, मुक्त केले कपिकुळा उद्धरिले, मोक्ष दिले राक्षसा. कपिकुळा उद्धरिले, मोक्ष केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले. कपिकुळ उद्धरले, मोक्ष केले राक्षसा.
रामाच्या नावानं कपी कुळ उद्धरले. वानरांचा उद्धार झाला. वानराला तर काहीच कळत नाही. वानराला काहीच कळतं का? सम कुठं ताल कुठे, समाचे तालाचे काय वानराला कळतं का? माकडाला तर काहीच कळत नाही. काय खावं? रानाचा पाला, झाडाचा पाला खाऊन, रानातली फळं खाऊन ते माकडं वानरं राहिली, पण तरीही त्यांचा उद्धार झाला. रामाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. कपी कुळाचा उद्धार झाला. आमच्या हनुमंतराने सुद्धा देवाचं रामाचं नाम चिंतन केलं. साठविला हरिजी हृदय मंदिरी. राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. मुक्त केले राक्षस. रामाचं नाव एवढं चांगलंय. मोठमोठे राक्षस रावण, कुंभकर्णादी यांचा सुद्धा उद्धार रामानं स्वतः केला. एवढं रामाचं नाव चांगलं आहे. एवढा राम चांगला आहे, रामाचं नाव चांगलं आहे म्हणून त्याचं नाम कंठामध्ये धरा. एवढंच काय, पक्षी ज्याला अजिबात काही कळत नाही, आकाशामध्ये भरारी मारणाऱ्या पक्ष्यानं सुद्धा विचार केला की आपला उद्धार कशानं होईल. कारण वेळ अशी आली, खरं बोलता बोलता रावणाच्या तावडीत सापडलेल्या पक्षाला मरण कशामध्ये, खरं सांगितलेल्या पक्षाचं पंखामध्ये आहे. चुकीचं मरण सांगितलेलं रावणानं पायाच्या बोटामध्ये आहे, अंगठ्यामध्ये आहे. झडप मारली बोट फोडण्याकरता, पण हातात आलेले पंख बसून घायाळ झालेल्या त्या पक्षानं रक्ताच्या थारोळ्यात पडल्या पडल्या विचार केला, आता मी मरणार आहे. काही क्षणाचा अवधी माझ्याकडे शिल्लक आहे, पण काळ सारावा चिंतन, एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, ऋषीच्या याने माण, काहीतरी वेळ आपण चिंतनामध्ये सारावा या नियानं. म्हणजे त्या पक्षानं सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात असताना सुद्धा भजनाला, रामाच्या नावाला कंटाळा केला नाही. श्रीराम जय राम जय जय राम. 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 रामाचं भजन प्रेमानं आणि अंतकाळी आवडीनं गायलं, पण रामाला सुद्धा सांगावं लागलं नाही. रामाच्या मोबाईलवर 10-12 मिस कॉल पडले. मोबाईल आत्ता निघालाय नका देव, परत काय मोबाईलवर मिस कॉल पडले. आता मोबाईल निघाला, पण पूर्वीच्या काळात सुद्धा मोबाईल होता. आता विमान आहे, पूर्वीच्या काळात सुद्धा विमान होते की आप्पा, आहे की नाही? त्याला पेट्रोल कुठलं टाकलं जात असेल, पेट्रोल पंप होते का त्यावेळेला? पेट्रोल कुठलं घातलं, वैमानिक कोण असेल ते, मेड इन जपान, चायना, कुठलं मेड इन काय असेल ते, मेड इन स्वर्ग. वा, इंद्राचं विमान म्हणजे मेड इन स्वर्ग, असं विमान सुद्धा पूर्वीच्या काळात होतं. तसं मोबाईल सुद्धा होता. मिस कॉल पडलं म्हणण्याचा माझा उद्देश, रामाला कळालं आपली कोणीतरी वाट पाहतंय, आपलं कोणीतरी भजन करतंय. रामानं येऊन त्या पक्षाला विचारलं, काय हवंय तुला? आयुष्य पाहिजे असलं तर चंद्र सूर्य असेपर्यंत तुला मी आयुष्य देतो. चांगलं शरीर पाहिजे असलं तर वज्रदेही करतो. नैनम चिंदंती शस्त्राने नैनम दहती पावकान चैनम क्लेदी अंत्यापो न शिवशिवती मारुता. जसा आत्मा अमर आहे तसं तुझ्या देहाला, शरीराला सुद्धा मी अमर करतो. काय पाहिजे ते माग. पण रामाचं स्मरण करणाऱ्या ऐशी जोडी करा रामकंठी धरा. माहीत असलेल्या त्या जटायूनं फक्त रामाला मागितलं, रामा मला बाकी काही नको, पण फक्त तुझं नाव घेत घेत मी ध्येय ठेवावा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. सुखाला पारावार नाही, अंतकाळीला मी तुला बघत बघत आता दृष्टी पुढे ऐसाचे तोर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. वेळोवेळा बरं का, पाहत असताना
शेवटचा क्षण माझा गोड, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि रामानंही आशीर्वाद दिला त्या पक्षाचा. पाखराचा जटायूचा उद्धार केला. याच्यापेक्षा आणखीन पुढे बोलायचं म्हणजे त्या पक्षाने स्वतःचा उद्धार करून गेला. पक्षी हा सजीव होता, पण निर्जीव असलेल्यानं सुद्धा रामाचं स्मरण केल्यानंतर निर्जीवाला सुद्धा भक्तीमध्ये आपला उद्धार करता आला बरं का. सजीवानं भजन करावं याच्यापेक्षा निर्जीवानं सुद्धा रामाचं भजन करावं. आणि केलं त्याचा फायदा त्याला झाला बरं. शिळा होते मनुष्य झाले, शिळा होती मनुष्य, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाकानली, थोर कीर्ती वाकानली, थोर कीर्ती वाकालले, थोर कीर्ती वाकालले. लंका दहन केली, लंका दहन केली, लंका जन गेली, लंका जन गेली. हनुमंत राजाने, हनुमंत राजाने धिंदागता नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, चांगले चांगले, नाम 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 चांगले चांगले, चांगले. शिळा होती मनुष्य झाली. सजीवानं भजन केलं याच्यापेक्षा निर्जीवानं सुद्धा भजन केलं रामाचं. रामकंठी धरा त्या शिळेनं रामाचं चिंतन केलं. आणि रामाच्या चिंतनामध्ये एवढी ताकद आहे. राम प्रभू आले, रामाच्या पायाच्या रज कणांना त्या शिळेचा उद्धार झाला. याला कारण फक्त रामकंठे धरा. शिळेने सुद्धा रामाचं नाव कंठामध्ये धरलं. आणखीन त्याच्या पुढे बोलायचं झालं तर रामाचं चिंतन करण्याकरता जिला काही अजिबातच कळत नव्हतं, शबरी नावाची भक्त आपल्याला माहिती आहे. ज्या शबरीनं, तसं जर पाहिलं तर शबरी डबल ग्रॅज्युएट नव्हते. हायस्कूलला सुद्धा बालवाडीत सुद्धा गेली नाही. अक्षर ओळख नाही, पण देवाची ओळख मात्र होती. अक्षर ओळख नाही, पण जेने हे विश्व निर्मिले याची मात्र ओळख होती. आणि त्याच्यासाठी आयुष्य जगत असलेल्या शबरीला मातंग ऋषीनं जाता जाता सांगून टाकलं होतं, याच वाटेने राम प्रभू येतील आणि तुझी भेट होईल, तुझा उद्धार होईल. संताचे पायी हा माझा विश्वास. राम प्रभूच्या पायावर माझं डोकं ठेवून मी त्यांचं दर्शन घेईन. योग मला येणार आहे. संतांनी, आमच्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, खरंच होईल. आणि शबरी वाट बघत होती. आणि वाट बघता बघता बरेच दिवस झाले. आणि बरेच दिवस झाले तरी सुद्धा रामाचं आगमन काय होत नाही. पण रामाचं नामाचा जप रामकंठीदारा शबरीनं सारखं चालूच ठेवलेलं रामाचं ध्यान. आणि रामाला सांगायची, हे रामा, मी तुझी वाट पाहते, पण कधी येशील, कधी येशील म्हणून रामाला हात जोडून विनंती करायची शबरी. आश्रमात या कधी रे राम रघुनंदना, राम रघुनंदना,
राम रघुनंदना मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी तुझ्या पदाची अखंड चिंतन तुझ्या पदाची अखंड चिंतन तू माझी साधना राम रघुनंदना राम रघुनंदना मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी शापित अशी अहिल्या तिच्यासारखंही माझं नाही. तुझी जानकी तिच्यासारखं सुद्धा माझ्याकडं सामर्थ्य नाही, पण भोळी शबरी तुझी वाट पाहते. कधी येशील अशी म्हणून वाट पाहणारी शबरी रामाला सारखी म्हणायची, बरं का रामा आज नाही आलास ना, नक्की उद्या ये. या आठवड्यात नाही आलेल्या राम पुढच्या आठवड्यात मात्र नक्कीच येईल असं मनाला खात्री करून घेणारी. या महिन्यात नाही आला तर पुढच्या महिन्यात ये. या वर्षी नाही भेटला तर, या जन्मी नाही मिळाला तर घेईन मी जन्म याजसाठी देवा. जन्मसुद्धा घ्यायची तयारी असलेल्या शबरीला वाटायचं नाही नाही, पण बाकीच्या जन्मातलं काय खरंय, पण याच जन्मी याच देही याच डोळा देवाचं रूप पाहावं म्हणून ती शबरी सारखी वाट बघायची. आणि वाट बघता बघता तिला असं वाटायचं, माझ्या एकटीच्या उद्धाराबरोबर माझ्या शेजारी पाजारी अशा बऱ्याच सामान्य जीवाचा उद्धार होईल, याच्यापेक्षा मी ज्या झोपडीमध्ये राहते त्या झोपडीचा सुद्धा उद्धार होईल. आमच्या घराला पाय लागू द्या बरं का तुमचं. रामा यांचंही नाव रामाचं आहे. रामा आमच्या घराला पाय लागू द्या. आमच्या झोपडीला जर तुमचं पाय लागलं ना रामा, मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगे. दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी. दिया जला के मैं दिवाली मनाऊंगी. मेरे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम जर आला तर रामासाठी म्हणून अंगण तयार करून ठेवेल. रांगोळी काढलेली स्वच्छ अशा अंगणात रामाची पावलं उमटतील अशा प्रकारची स्वच्छता. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. अनेक दिवे मी माझ्या झोपडीच्या दारात लावून ठेवील. आज दिवाळीच आहे असं मला वाटल, कारण दिवाळी त्याला खरी म्हणतात. विठोबाचे राजामा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावे उवाळी. देवाचं दर्शन झालं, देवाचा प्रसाद मिळाला की ती दिवाळीच. शबरी म्हणते मी दिवा लावून ठेवील
दिवाळी आहे आज असं मला वाटतं. मेरे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आए. अनेक जन्मातलं माझं काही कळत न कळत झालेलं पाप मिटल, रामाचं दर्शन होईल. आणि म्हणून ती शबरी वाट पाहत होती. आणि शबरी वाट पाहत असताना मराठीत कळतंय का हिंदीत सांगू? शबरीला वाटायचं रामा मी मगाशी म्हटले रामा रघुनंदना आश्रमात कधी रे येशील. तर आश्रमात कधी येशील म्हणत असताना शबरीला वाटलं म्हणून सुद्धा काय उपयोग झाला नाही. कारण रामानं तिकडून विको दिलाच नाही, ट्रबल वाढवला नाही रामानं बरं का. बेसला सुद्धा हात लावला नाही, काहीच त्या रिस्पॉन्सच केला नाही. म्हटल्यानंतर तिला वाटलं रामाला मराठी कळत नसाल, आहे का नाही. रामाला मराठी कळते का? अय रामा, रामा काय महाराष्ट्रातला नाही, तिकडं उत्तर प्रदेश तिकडं, मग तिकडं हिंदी. जशी महाराष्ट्राची भाषा मराठी, राज्याची भाषा मराठी, देशाची हिंदी, जगाची जगाची इंग्लिश. वा वा, कोणी मागून कॉपी केले का काय? हा, पाठी मागून सांगितलं बरं. मग हिंदीत बोलावं असं वाटलं. आणि मग तिनं हात जोडले आणि रामाला सांगितलं रामा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. राम प्रभु आएंगे तो आसन पे बैठाओगे, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाओगे. बोला प्रभु जी आएंगे तो आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बोल हाथ से खिलाओगे. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. पावन होगा. आएंगे रघुराज आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊं. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. राम प्रभू आल्यानंतर आसनावर बसवीन पूजा करीन, मनोभावे षडोपचारे पूजा करीन, गोड 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 बोर मी त्यांना देईन अशी म्हणणारी शबरी रामाची वाट बघायची. बरं, रामाची वाट बघणाऱ्या शबरीला असं वाटायचं राम जर क्वचित आले, काय राम काय आपल्याला सांगून येणार नाहीत, आहे का नाही. सकाळी सकाळी जर राम आले तर मग आपल्याला कुठून तरी नाश्त्याची सोय करावी लागेल, कांदा पोहे आणावे लागतील, भजी तरी करावे लागतील. पण बाकीचं सामान उपलब्ध नसल्यानं जी फळं आहेत तीच आणणारी ती शबरी रानात जायची, बोरं आणायची. बरं, कारण त्या सीझन मध्ये बोरं जास्त होते. बोरं आणायची, पण बोरं आणत असताना ती रानात गेली, झाडाची बोरं तोडायची, तोडून आपल्या टोपलीत, कारण ती शबरी त्या टोपलीत बोरं आणायची. तेव्हापासून त्या टोपलीला नाव सुद्धा पडलं काय, शिबरी म्हणतात का नाही त्याला. टोपलीत बोरं आणायची, पण आणताना विचार करायची रामाला कसले आवडतील म्हणताना तिनं 3 प्रकारची बोरं घेऊन यायची बरं का टोपलीत. काही बोरं हिरवी असायची, काही बोरं कच्ची असायची, आणि काही बोरं न पिकलेली असायची. एकच झाले, मी कुठे 2 सांगतोय. पण शबरी अशी करायची, आपला दात त्याला लावायची चाकून बघत असताना. शबरीच्या दातामध्ये कार्पेट होतं बरं का. हा, दाताला लागलं की लगेचच पिवळं धमुक व्हायचं, पिवळं धमुक का लाल लाल गुंजाळ.
हिरवगार जरी असला ना बोर, तर शबरीच्या भक्तीच्या सामर्थ्यानं ते पक्व व्हायचं, परिपक्व व्हायचं आणि रामाची वाट बघायची. शबरी आज नाही ना आले राम, उद्या तर वाट बघितलीच पाहिजे. पण तिनं आणखीन मनालाच प्रश्न केला, नाही नाही आपलं कुठतरी चुकतंयच. मराठीत रामाला काही कळत नाही, पण हिंदी अशी त्याची भाषा, तरी पण सुद्धा त्यांनी ओ दिली नाही. म्हणताना इंग्रजीत बोलवाव का, पण तरी वाटलं नाही नाही देवाची भाषा. देवाची भाषा कोणती? संस्कृतम, कळतम, बोलतम का लिहितम, ऐकतम, नुसतं ऐकतम. संस्कृत भाषा ही देवाची बरं का. देवाला बाकीच्या काय भाषा नाही. आता कोणता जरी मंत्र असला तर संस्कृत मधून होतो, हिंदी मधून मंत्र नाही, इंग्रजी मधून नाही, मराठीतून तर नाहीच नाही. मंत्र हा संस्कृत भाषेतून असतो, कारण देवाची भाषा ही संस्कृत आहे. आणि मग तिनं विचार केला, देवाला संस्कृत मध्ये बोललं तर लवकर कळल. शबरी काही कुठं संस्कृत पाठाला गेली नव्हती तुमच्यासारख्या आळंदीला, पण तरी सुद्धा मनापासून तिला संस्कृत येत होतं. आणि मनापासून तिनं संस्कृत बोलत असताना रामाला सांगितलं, रामा ये बरं, मी तुझ्या स्वागतासाठी तयार आहे. आगतं रामा स्वागतं रामा, आगतं रामा सुस्वागतं रामा, देवाला हाक म्हणून सांगितलं, देवा तुझ्या आगमनाची वाट पाहते आणि चांगलं स्वागत करण्याकरता मी तयार आहे. कमळासारखी पावलं असलेल्या चरण कमळाची मला आस आहे, एकदा दर्शन द्या म्हणून वाट पाहिली. त्याला जाऊ द्या, वेळ योग्य साधली. रामप्रभू आले आणि आल्यानंतर शिबरीनं मनोभावे पूजा केली, बोरं खायला दिली. कथाभाग फार मोठा आहे, रामाने फार मोठा आहे. रामानं सुद्धा ऐका महिमा वडीची, बोरे खाय बिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला, औंदा दुष्काळ पडला, हाची दुष्काळ तयाला. प्रेमाचा दुष्काळ असलेल्या देवाला प्रेम पाहिजे होतं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ताला वाटतं देवाचं प्रेम मिळावं आणि देवाला वाटतं भक्ताकडून प्रेम मिळावं. दोघंही प्रेमासाठी भुकेलेले आहेत. आणि रामप्रभूनं मनोभावी पूजा करणाऱ्या शिबरीला आशीर्वाद दिला. काय हवंय ते माग. शिबरीने सांगितलं, काही नाही देवा, माझी जी ज्योत आहे ती ज्योत तुझ्या ज्योतीमध्ये समाविष्ट करावी ना. आता मला जगणं सुद्धा फार अवघड झालंय. आता मी आणि तू वेगळं न राहता धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त दुसरं वेगळं न ठेवता मला तुझ्या स्वरूपात लीन कर. आणि असं म्हटल्यानंतर शबरीनं आपल्या प्राणज्योतीनं रामरायाच्या ज्योतीला ओवाळलं. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभे मूर्ती बेटेवरी ज्योतीचा निज ज्योत परमात्मा. त्याला ओवाळलं गरजेचं आहे. शबरीनं ओवाळलं आणि ओवाळल्यानंतर अगदी याही ज्योतीला तेज तेवढंच मिळालं त्या असणाऱ्या देवाच्या ज्योतीचं, कारण त्या ज्योतीचा प्रभाव एवढा होता.
आमच्या लता दीदी मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर या सिनेमात एक गाणं आहे बघा, म्हणू का? तुम्हाला तर तेवढंच पाहिजे. ज्योति से ज्योति जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एका ज्योतीनं दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलित करायचं, प्रेम एकमेकाला द्यायचं. त्याप्रमाणे आमच्या ज्योतीनं देवाच्या ज्योतीला ओवाळलं आणि मग तिनं देवाचं नाव कंठामध्ये धरत धरत रामरूप शबरी झाली. आणि तिचा फायदा तिला असा झाला, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास. ऐसी जोडी करा राम कंठीदारा, 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 ऐसी जोडी करा राम कंठीदारा. जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्रदान, नाशिवंत आटी प्रिया पुत्रदान. जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्रदान, नाशिवंत आटी प्रिय पुत्र प्रिय पुत्र दाना. जेने चुके फेरा गर्भवास किंवा तेने चुके फेरा गर्भवास. रामाला कंठाला धरून राम नामाचा फायदा तिला झाला, तिचा गर्भवास चुकला. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि जननम ये संसारे खलदस्तरे. याने यानं तो जन्म मरणाचा फेरा चुकला तिचा. आपल्याला सुद्धा तुकोऱ्या सांगतात, तिचा जर चुकला असला तर शबरीपेक्षा आपण बरे बरे आहोत ना. शबरीला असा टाळ वाजवा येत होता का? एक ताल, द्रुताल, त्रिताल, झपताल काय काय येत नव्हतं. त्याच्यापेक्षा आपण बरे म्हणावं लागेल का हो कुमार महाराज? आपला सुद्धा फायदा होणार नाही का? नक्कीच होणार, पण कधी आईशी जोडी करा. राम कंठी जर धरला तर, अन्यथा नाही हो. रामाला जर कंठामध्ये धरल्यानंतर अनेकाचा फायदा झाला, माणसाचा होतो. आता मगाशी बऱ्याच वेळा आपण पक्ष्याचा पाहिला, जनावरांचा पाहिला, राक्षसांचा पाहिला नव्हे, सगळ्यांचाच पाहिला. कारण रामाची कृपा ज्याच्या ज्याच्यावर झाली ना, त्याचा नक्कीच फायदा झाला. रामाचं भजन इतकं चांगलं आहे, राम कंठी धरा. आपल्या देशामध्ये इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेक लोकांनी आपला देह समर्पित केला. जीवाची पर्वा न करता त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही एकाला मरावं लागलं, मारलं गेलं. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. का झाडल्या तो भाग वेगळा आहे, झाडल्या. पण झाडल्यानंतर मग मात्र महात्मा गांधींच्या लक्षात आलं, आता आपण फार तर फार किती वर्ष, किती क्षण आयुष्य आपलं अर्ध क्षण घडी शिल्लक राहिलेले आहे. आणि म्हणताना त्यांनी मुखातून सहज शब्द काढले, हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम
हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम मुखातून शब्द बाहेर पडले हे राम. बाकीच्या कुणाला हात मारले नाही. राम कंठी धरा, रामाचं नाव त्यांच्या मुखातून आलं. वास्तविक पाहता मुखातून अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, पण अंतकाळी मुखाला नाव येण्याकरता त्यांनी आयुष्यभर भजन केलं. कोणतं? रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता पतित पावन सीताराम जय रघुपती राघव राजा. हे भजन आयुष्यभर केलं. मरते वेळी हे राम शब्द मुखात आले आणि त्यांचा शेवट तो भला, त्यांचा बहु गोड झाला. त्यांचा शेवट एवढा गोड झाला, या जगाचा निरोप घेतला. पण या जगाचा निरोप घेतल्यानंतर सुद्धा ते या जगातून गेले नाहीत, शरीराने गेले, पण कीर्तीने मात्र प्रत्येकाच्या खिशात राहिले. तुमच्या खिशात आहेत का महात्मा गांधी? किती आहेत? हा नाही, खिशात म्हणलं. खिशात नाहीत महात्मा गांधी? अरे वा वा. आपल्या वडिलाचा सुद्धा फोटो जरी असला तरी आपण एवढा विचार करत नाही. कुठं रस्त्यावर पडला तरी पडल्याला पडला, गाड्या गेल्या तरी चालतात, काय उचलून जाय. पण महात्मा गांधीचा फोटो पडला असला तर माघारी गाडी वळवून आणते, म्हणते अरे काय करतो तिकडे कीर्तनाला जाऊन, काही एवढं पाकिट मिळेल काय? 500ची नोट सापडल्यावर माणूस कीर्तनाला जायचं. थांबा म्हणे अर्धा किलोमीटर माघारी जाईल. पण महात्मा गांधीवर एवढं प्रेम आहे आपलं, कारण त्यांनी काय केलं? फक्त देवाचं नामचिंतन केलं आणि नामचिंतन करत करत देह ठेवला आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा कीर्ती आज आपल्याला ऐकायला मिळते. उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे तुका म्हणे मरण्याची तुका म्हणे मरण्याची तुका म्हणे मरण्याची तुका म्हणे मरण्याची उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमाची रे. उत्तमची वरी कीर्ती मागे, कीर्ती पाठीमागे राहिली आणि कीर्ती पाठीमागे राहण्याकरता महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुखातून राम नाम आलं आणि राम राम म्हणत म्हणत देह ठेवला. आणि मग असं एवढं पवित्र लाभदायक उत्तम राम असल्यानं तुकोऱ्यांना म्हणायला काय हरकत नाही, आईची जोडी करा, राम कंठीधर, असं काहीतरी करावं, केलंच पाहिजे. असं करण्यापेक्षा तुम्ही बाकीचं कंठामध्ये धरलं ना, धरायचं तर कंठीधरीला कृष्णाचं नामचिंतन करा किंवा रामाचं नामचिंतन फायद्याचं आहे. रामाचं नामचिंतन कंठामध्ये धरल्यानंतर इतका फायदा आहे की बस त्या नामानं नामे तरला नाही कोण. सांगून टाका कोण तरलं नाही. कितीतरी पापी होते, जड मूड उद्धरिले, वाल्या कोळ्यासारखा पापी, त्याचा सुद्धा उद्धार रामानंच केला. एवढंच काय, रामानं कुणाचा उद्धार केला नाही, सगळ्यांचा उद्धार केला. असा जो राम आहे तो, त्याला तुम्ही कंठामध्ये धरा, आईशी जोडी करा. कैशी? अहो मी सांगतो तैशी. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा, ऐसे का हो न करा काही,
असं जर केलं, विश्वांबराला शरणांग जर तुम्ही गेला, भूत जात वंदोनी श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणून. श्रुतीनं सांगितलं ना, मग ज्याला शरण जा त्याचं नाम चिंतन करा. आयशी का हो न करा काही, आयशी जोडी करा रामाचं. पण मग राम हा चांगला आहे, राम तुमचा फायद्याचा आहे, पण रामाला बाजूला सारून रामाशिवाय आपण बाकीच्या मध्ये रंगून जातो, दंगून जातो. रामाचं भजन आपल्याला आवडत नाही. रामाची मूर्ती पाहत असताना फार तर फार अर्ध्या क्षणामध्ये आपलं लक्ष विचलित होतं आणि संसारामध्ये प्रपंचामध्ये गुंतलेला जीव देवापेक्षा प्रपंचामध्ये सारखा रममान होतो. अर्धक्षण देवात, पण प्रपंचामध्ये रममान असलेल्या जीवाला तुकोऱ्या सांगतात, अरे देवाकडे जाण्यापेक्षा प्रपंचात जर रंगून राहिला ना, तर प्रपंच हा रंग रंगी रंगी री श्रीरंगी काय भुलला रंगात रंगायचा असता तर श्री रंगाच्या प्रपंचाच्या रंगात रंगू नको. आणि ज्या प्रपंचाच्या रंगात रंगतो ते प्रपंच तरी लटका लटका व्यवहार सर्व संसार सगळं खोटे. काय काय खोटे? घर खोटच आहे ना, शेतीबाडी खोटी आहे, पैसा अडका खोटा आहे, प्रपंच खोटा आहे. बायको ध्यानात ठेवा, तुमचा फायदा होईल. पोरं सुद्धा खोटीच आहे. तेव्हा नामदेव सांगतात बरं का, हे सगळं काही खोट आहे. मग हे सगळं खोट आहे म्हणजे या खोट्याला बाजूला सारा आणि खरंय ते घ्या. सत्य तू सत्य देवाचं नामचिंतन, देव खरं आहे, बाकीचं देवाशिवाय ते सगळं काही खोट आहे. ज्याच्यावर आपण प्रेम जन हे सुखाचे आता जलत शक्ती नाके डोळे गळती झालंही न शक्ती नाके डोळे गळती. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंती हे काळीचे. अंतकाळी याच्यातलं कोणच नाही, दिलं आणि घेतलं तर हे जन, हे जग सुखाचं आहे. झाल्या हिन शक्ती नाक डोळे गळते
सांडोनिया पळते रांडा पोरे बायको पोर सगळी काही सांडून म्हणजे बाकीचं सगळं काही बाजूला सारून निघून जातील पण तुझ्या बरोबर कोणीच येणार नाही. शेवटी तुकोराय सांगतात बाईल म्हणे खर मरता तरी बरे. बायको म्हणते नवऱ्याला हे गाढव मेलेलं बरं. जर नवरा गाढव तर बायको कोण? बोल बोल बा. बाईल म्हणे खर म्हणजे नवऱ्याला जर गाढव म्हणत असेल तर ही गाढवाची बायको खरील वय. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासेले घर तुमको सगळं काही आहे ते सुखाच आहे. सुखाच आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या कुणाचंच काही नाही हो. सुख के सब साथ दुख में ना सुख के सब साथ दुख में ना मेरे राम तेरा नाम यही साचा दो जाना को सुख के सब साथी दुख के सुख के सब साथी ना कुछ तेरा ना कुछ मेरा हे जग जोगी जीवन सारा. याच्यातलं आपलं काय नाही तुझंही काय नाही माझंही काय नाही. सुखातले सगळेजण साथी आहेत. अंतकाळीला मात्र कोणीच येत नाही. म्हणणाऱ्या सगळ्या संतांना महात्म्यांना थोरांना एवढंच वाटायचं तर याच्यातलं आपलं कोणीच नाही म्हटल्यानंतर आपण ही काय केलं पाहिजे. आपल्या मुलावरचा बायकस याच्यावरचा विश्वास आहे तो विश्वास कामापुरता प्रपंचापुरता ठेवून परमार्थापुरता म्हणाल तर रामच कंठी धरला पाहिजे. आपण कंठी आपण बाकीच्या सगळ्याचं धरतो का? होय हो नाही नाही काय बरं जाऊ द्या. होय ग आता तरी आलं का? तुम्हाला तर डबल होय ग होत. कारण जे होतं ते तुम्हाला सोडून गेले ना. कशावरून द्या की त्यांच्याकडे माईक म्हणा की दुसरं चरण. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन 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 बीज जाता सीना तेची फळ बीज जाता सीना तेची फळ नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज जातीन देती पर बीज जातीन देती पर नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत अटी प्रिया. प्रिया म्हणजे पहिली बायको. नाशिवंत म्हणजे पहिली सांगितली अटी प्रिया नंतर पुत्र आणि तिसरं धन. तीन गोष्टी मात्र नाशिवंत आहेत. नाशाचे तीन प्रकार बरं का. स्वभावता नाश आसुरी नाश आणि परता नाश. याच्यापैकी तिन्हीचे तिन्ही जरी गृहीत धरले तरी पण तिन्ही नाशाला कारणीभूत प्रिया पुत्र आणि धन या तीन गोष्टीचा आवर्जून जगद्गुरु तुकोऱ्या
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहिल्यांदा उल्लेख करतात आणि हे नाशिवंत सांगतात. कारण आपलं प्रेम आहे ते त्याच्यावर, प्रिया, पुत्र आणि धन, बायकोवर, पोरावर आणि धनावर. याच्यापेक्षा पलीकडे जर प्रेम केलं तर, ज्या देवावर प्रेम केलं त्या देवाचंही प्रेम वाया जात नाही. बाकीच्या अन्य जीवावर जर प्रेम केलं तर ते वाया जात नाही. आपल्याला माहिती असेल अथवा नसल, सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुका, मोहोळ तालुक्यात वडवळ गाव आहे ना, तिथं तानाजी पवार म्हणून एक सदग्रस्त, साधा सामान्य शेतकरी, 2 एकर जमीन, चांगलं कुटुंब, बायका पोरं आरामात मस्तपैकी जीवन, रानातली वस्ती. अचानक काळानं घातला. कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पेलत असताना येथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई हे मागणे. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, डॉक्टरांनी सुद्धा प्रयत्न केले, पण डॉक्टरांचे प्रयत्न फार तर फार पैशाच्या आकड्यापर्यंत पुढे जातील, पण नशिबाचे पुढे जाणार नाही. तो वरच्या बाबानं दोरी तोडली रे तोडली की खालच्या बाबाने किती बोंब मारली तरी तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा दोरा. हिरवाऊ कापतारा, हिरवाऊ कापतारा, हिरवाऊ कापतारा, तापोली राणा पोरे, तापोले पळते राणा पोरे, तापोली पळते राणा पोरे, तापोली पळते राणा एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा, लैला. त्यांना म्हणायचं होतं सगळं काही पसारा आहे, काय चाललं नाही. शेवटी त्यांचा असणारा मृतदेह चितेवर रचला. चितेवर रचल्यानंतर असंच कुत्र एक ओरडत होतं. त्या कुत्र्यानं फक्त आणि फक्त आपल्या मालकाचा धावा केला. त्याला वाटला मालक माझा या गावाला, माझ्या कुटुंबाला, या जगाला सोडून चाललाय, मी तर कशासाठी राहू. जिथं अंत्यविधी केला ना, तुम्ही मोबाईलवर बघा, पाहिलं सर, आज 10 दिवस झाले त्या माणसाला अंत्यविधी झाला. तिथं सगळी माणसं, बायको त्यांची घरी आली, पोरं घरी आली, फक्त एकच तिथं राहिलं, काय, कुत्र. आणि कुत्र, आणि ते तिथं बसून इकडं जात नाही तिकडं जात नाही, कुठे चक्कर मारायला काय नाही, फक्त माझा मालक इथं आहे, माझा मालक इथं आहे, माझ्या मालकाची जिथं वस्ती तिथंच मी राहीन म्हणणारे कुत्र आहे. बायकोनी सुद्धा संघ सोडला, घरी आली, पोरं सुद्धा घरी आली, पण कुत्र्याने मात्र विशेष केलं बरं का. पण आपण ज्याला माझं म्हणतो ते सगळे घरी आले, पण ज्याला माझं म्हणायला थोडा वेळ लागला, पण त्यांना मात्र 10 दिवस झाले, आज 11वा दिवस आहे बरं का. माझं म्हणीत होत त्यानीच मजला सोडलं, जन्मोजन्मीच गड्या तुझ्यासी नात जोडलं. चल र वाघ्या रडू नको, पाया कुणाच्या पडू नको, दुनिया सारी जरी उलटली तरी तू मजला सोडून. आर वाघ्या
माझ्या वाग्या माय मायच किती घातलं नाही तराजू झुकलं र सगळ्यासाठी राब राबलं कशात माझं चुकलं र आता कुणासे भांडू नको दिल घेतलं काढू नको दुनिया सारी जरी उलटली तरी तो मजला सोडू आर वाग्या माझ्या वाग्या. शेवटचं चरण तुका म्हणे नामा म्हणे एका जनार्दनी असं काहीच नाही. सिनेमातलं गाणं आहे. गाण्यात सुद्धा त्या कुत्रे आता आपल्याला प्रत्यय आला की हो आता फार तर आता काय वडवळ काय लांब नाही आपल्यापासून जवळ आहे पण तिथं सुद्धा आज 11वा दिवस आहे कुत्र तिथंच बसून आहे. त्या कुत्र्याच्या मनात तरी काय मालक केला तर मी राहून तरी काय करायचंय. शिवाजी महाराजांचा सुद्धा वाघ्या नावाचा कुत्रा राजे गेल्यानंतर त्या चितेमध्ये उडी टाकून आपला राजाच नाही आपला मालकच नाही आपण जगायचं तर कशाला. राजा जिथं असेल तिथंच जगायचं. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. पाळीव कुत्र्याला सुद्धा माया असते पण इथं अभंगात दुसऱ्या चरणामध्ये सांगतात नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन सगळी काही स्मशानात तुम्हाला सोडून येतील पण कोणीच नाही अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा बीज ज्याचा शीन तेची फळ. आणि असं असताना मग नाशिवंताटी प्रिया पुत्र धनाकडे बघायचं नाही. राम कंटाळा धरायचा पण त्याच्यासाठी मग रामाचंच नाव घेतलं पाहिजे का दुसरं एखादं नाव नाही का. ऑप्शनल आहे का. पहिल्या प्रश्नाला ऑप्शनल दुसरा प्रश्न तिसरा आणि चौथा पैकी एक सोडवा 6व्या आणि 7व्या पैकी एक सोडवा असतं का ना तुमच्याकडे किंवा 10 पैकी 6 सोडवा असं असतं का नाही. मग 10 दिले 6 तरी सोडवा. तसे मग राम हे ठीक आहे पण रामाचं नाव घेताना जरा थोडं जर एखादं ऑप्शन द्या की काहीतरी पर्याय द्या. मग पर्याय द्या म्हटल्यानंतर मग तुकोराय म्हणतात अहो पर्याय नाही असं नाही रामाचं नाव घ्या पण घेत असताना जर थोडा काय तुम्हाला पर्याय विसावा कंटाळा आला असला तर 1000 नावं तुम्हाला सांगतो त्यापैकी कोणतंही घ्या. अभंगाचं तिसरं चरण Oh
आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नाव आहे, त्याच्यापैकी कोणतंही नाव घ्या, आवडीचं घ्या, निवडीचं घ्या, सवडीचं घ्या, जे जे ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला घ्या. नाही जमलं आपल्याला तर साधं साधं की ज्या देवाचं नावच आहे अनंता, श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दन आनंद विनाश अनंता. अनंत हे त्याचं नावच आहे. कुणाचं म्हणा की ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे. राहे त्यानंता आठवणी, राहे त्यानंता आठवणी, राहे त्यानंता आठवणी, राहे त्यानंता आठवणी. काने नाही काय केली तुझी चिंता, केली तुझी चिंता. नाही काय केले तुझी चिंता, त्याने नाही काय केले तुझी चिंता. राहे त्या अनंता आठवणी, त्या अनंताची आठवण कर, त्या देवाची अनंताची आठवण येते. आणि आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते हे अनंत भाऊ यांची आठवण या कुटुंबाला येते. मोठे कुटुंबानं म्हणाल तर शून्यातून जगडे मान करत असताना ते काय असे मोठे गर्भश्रीमंत वगैरे होते असं नाही. आमची आणि त्यांची बऱ्याच वेळेला इंदापुरात गाठ पडायची किंवा आमच्याकडं ते लक्ष्मी घेऊन यायची. लक्ष्मी म्हणजे दिवाळीला जे लागते ते आहे की नाही, कारण लक्ष्मी त्यांच्या हातात होती बरं का, कळालं का? त्यांच्या हातात लक्ष्मी असायची. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी, कारण श्री अनंता याने अण. पण तरी सुद्धा काही चालत नाही. जिथं काही चालत नाही तिथं गप्प बसावं लागतंय. आलिया भोगाशी असावी सादर, घ्यावी चादर घालावी खालवर. आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा शिंदो निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक. आणि असा हा असणारा परमात्मा. पण त्याने परमात्म्याने सुद्धा अंत पाहिला, अनंताचा अंत पाहिला. आणि या जगाचा निरोप घेत असलेल्या आमच्या भाऊंना काळानं गेल्या वर्षी याच तिथीला झडप मारल्याने, झडप मारल्यानंतर काही चाललं नाही हो. येते न चले काही चालत नाही. आणि न चालल्यामुळं शेवटी सगळं काही हा प्रपंच इथंच ठेवला. पत्नी असेल कौशल्याताई यांना सुद्धा 7 जन्माची साथ देणारा असा हा वचनाचा सुद्धा हा मोठा विचार न करता एकट्यानंच जायचं ठरवलं. दोन्ही मुलं, 2 मुली, सुना, नातवंड, 6 नातवंड, या सगळा परिवार इथं ठेवला. आणि इथं ठेवून काळानं बोलवल्याबरोबर जावं लागलं. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार. राजा राणीचा दरबार चांगला चालला होता. अचानक काळाने झडप मारली. अनंत भाऊनी बारक्या पोरांना लहानपणी सांभाळत असताना सांगितलं होतं, काही अडचण येऊ द्या, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे. इकडं तिकडं बाजूला गेलेल्या पोरांना जवळ बोलवायचे आणि सांगायचे, पोरांनो माझ्याकडे या, प्रेमाच्या सावलीत या. पोरा चिमन फुलानो कुशीत या, करीन तुम्हावर माया, काळ जात
जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया जरी कोसळलं आभाळ करीन तुमचा मी सांभाळ जरी कोसळलं आभाळ करीन तुमचा मी सांभाळ केही नवावतार होता सोन्याचा संसार राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार चिमन पुलानु कुसीतया करीन तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया जरी कोसळलं आभाळ करीन तुमचा मी सांभाळ अशी ज्यांची वृत्ती होती किती संकट आली तरी झेलली अंगावर आणि मग मात्र एकट्यानं ऐन दिवाळीमध्ये आनंदाच्या उत्सवामध्ये विरजण पडलं आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला मोहिते कुटुंब राजा राणीच्या संसारामध्ये भातुकलीच्या खेळासारखा खेळ झाला अख्खा खेळच मोडला भातुकलीचा खेळ मंडावा राजा राणीचा संसार सुखाचा कुणीतरी हाक मारल्याने राजाला हाक मारल्याबरोबर जावं लागलं तसं आमच्या भाऊंना हाक आली ऐका जबरे बुलावा हरि का सब कुछ छोड़ के जाना पडेगा सगळं सोडून जावं लागलं खेळातल्यासारखा खेळ झाला भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी अर्ध्यावरती साव मोडीला अधुरी एक कहाणी राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा माझ्या नशिबा सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा तुझ्या हातच्या रेषा त्या राणीच्या डोळा तेव्हा त्या राणीच्या डोळा ते दाटून आले पाणी अर्ध्यावरती गाव मोडला अधुरी एक अर्धवट राहिलेली गोष्ट भाऊंना एकट्याला जावं लागलं पाठीमागं पश्चात आणि असा हा प्रपंचाचा खेळ सगळाच्या सगळा अर्धवट राहिला पण त्या भाऊंनी जाताना सांगितलं बरं का पोरा हो हा प्रपंच लटका व्यवहार सर्वा संसार वाया यरदार हरिवीन चांगलं जगायचं असलं चांगलं राहायचं असलं तर स्वाभिमानानं जगा कुणापुढं हात न पसरता अगदी ताट मानेने जगत असताना भाऊंच्या सल्ल्यानं मुलांनाही मार्गदर्शन घडलं आणि सांगितलं प्रपंच तर कराच पण प्रपंच करत असताना परमार्थाला सुद्धा होकारार्थी भूमिकेनं नकार न देता स्वीकार करा आणि त्या देवाला आपलं म्हणा जसा मी तुमचा बाप आहे मी तुमचा बाप हे मला मान्य आहे पण देव हा सगळ्या जगाचा बाप आहे मला जसं तुम्ही तुमचं म्हणता तसे जगाच्या बापाला देवाला सुद्धा माझं म्हणा कसं विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा बोला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा मी विठ्ठलाचा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठलाचा विठ्ठला रखुमाई जय विठोबार रखुमाई रखुमाई असा हा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत परमार्थानं प्रफुल्लित असा देह देवाच्या चरणावर लीन होईपर्यंत विलीन होईपर्यंत देवाचं भजन करणं गरजेचं आहे. यदा कदाचित जर नाही असं झालं तर मग शेवटी पश्चाताप होतो. बरं ज्या वेळेला तुम्ही जाचाल ना यमाच्या दरबारात जाल त्यावेळेला यमानं तुम्हाला जर प्रश्न विचारले प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आली तर ठीक, नाही आली उत्तर तर मग का हे केलं का हे केलं नाही मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर 2 साल बहुसाल तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभ वाही कवटावळती किंवा ते वृक्ष वाढीनले त्याची पत्रे जैसे भाले तयावरी जीव टाकले ते झाले शतकिरण. इतका त्रास होतो इतका वेदना एक एक रोमांच ठाई शतविंचूचे दुःख पाही सांगता नोहे काही बैसले नवी द्वारी. एवढं सगळं काही असतं एवढंच काय नाही. कुंभी पाक कलेचा डेरा जीव घालते तया भितरा तळी अग्नी असे सैरा वरे झाकण ठेविती. मग त्यावेळेला जीव उकडून उकडून असा इतका त्रास. पण इतका त्रास आपल्याला आता सांगितला तो कळाला आणि कळाल्यानंतर मग आता सावध व्हायचं. सावध झालो हरीचे आलो जागरण सावध झालो आणि सावध झाल्यानंतर काय केलं देवाचं नामचिंतन केल्यामध्ये काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाचं नामचिंतन करता करता सावध झालो आणि सावध झाल्यानंतर आता आम्हाला कळालं यम आम्हाला त्रास देणार आहे. पण यम त्रास देणार याच्यापेक्षा यमालाच आम्ही त्रास देऊ कारण यम आम्हाला त्रास देणार आहे बाकीच्यांना पण आम्हाला त्याचा काही दुष्परिणाम भोगायला मिळणार नाही. कारण काय करणार आम्ही जातानाच आमच्या पाठीवर एक भाता घेणार आणि भात्यामध्ये बरेचसे बाण ते बाण म्हणजे लोखंडाचे तांब्या पितळ सप्त धातूचे असे न भरता रामाच्या नामाचं बाण आणि भाता भरून आणि तिथं गेल्यानंतर यमाने जर उलट सुलट विचारून आम्हाला त्रास द्यायला जर सुरुवात केली तर आम्ही असं करू आम्ही माथा दिला काळ गुलाम सलाम करी या घरी रामतो याप्रमाणे काळावर सत्ता गाजवा काळावर विजय मिळवा आणि मगच तुमचा या अभंगाचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना थोडा श्रम जरी झाला तर त्याचं आज फळ मिळण्यासारखं वाटतं. त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैशी भय चिंता. 4 चरणाच्या अभंगातून जगद्गुरु कोऱ्या सांगून जातात आणि तसंच झालं. आजही आपल्याला भाऊंच्या या श्राद्ध कर्मानिमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपल्याला पाहता आलं. त्यांच्या मुलानं मुली असतील कुटुंबानं या आत्म्याला पुण्यात्म्याला आणखीन ऊर्ध्वगती लाभावी सलोकता समीपता स्वरूपता साह्यतेकता मोक्ष लाभावा अविट चिंतन म्हणून देवाकडे हात जोडून मागणी करत असताना ज्याने आपल्यावर आयुष्यभर प्रेम केलं त्यांच्यावर प्रेम करत असताना जरी आपण काय कमी पडलो तर त्यांच्या पश्चात
श्राद्धाच्या निमित्ताने किंवा त्यांच्यावर प्रेम करण्याच्या निमित्तानं, कारण त्यांनी जे प्रेम केलं ती मदक्षमा करणे संती नो हे अंगबुदुक्तीनं ह्या उपदेश तुमचे बडबड लोशेच तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा संत चरणी समर्पित करत